बघा तू सकाळ सकाळ यांचं काय चाललंय. लिपस्टिक लागली आहे तुला. ती उठून बघेल गालाला लिपस्टिक असेल. कोणता परफ्यूम मारलाय हा? तोच घेतलास ना तू? ती माझ्याकडे छोटी बॉटल होती तसा सिमिलर आहे हा है ना. स्मेल नाही समजलं. आता मोठी बॉटल घेऊन घे आतमध्ये माझ्या कपड्यामध्ये. काय माहिती काय करते आता. जायचं तर कामाला. अंड नाही. हा 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 अंडे ह्याच्यामध्ये ठेवते पाण्यात आणि गिळस आहे. एक मी घेऊन जातो. फेकायला जाते नाही खाईन मी. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. ईशू पण आता उठली आहे, मोनू अजून झोपली आहे आणि मी आता अंडा मम्मीने जे मला बॉईल करून ठेवलं ते खाणार आहे आणि मग मी जाणार आहे बिल्डिंग खाली, कारण मी जाऊ शकते. मी आजी आयब्रो फिल करत होते आणि मी इथे जास्त डार्क करून टाकलं आणि ते पुसायला गेली तर इथे सर्वीकडे लागलं. माझं हर टाइम असंच होतं, इथे सर्व ब्लॅक झाला. अच्छा, आणि आता मी रेडी होते कारण मला जायचं आहे आजीकडे. आणि माझी स्किन तिकडे एवढी फाटली आहे की मला मी सर्व लावलं पण काय फरक नाही पडत आहे. मला असं वाटलं की मी ॲलोवेरा जेल लावू. मी कसा आवाज आला बघितलं तू? थंड थंड असंच फेसवर लाव, म्हणजे लोक बर्फ पण खूप लावतात फेसवर हायड्रेशनसाठी. आय थिंक माहीत नाही पण मी पण लावते भाई. पण आणि ह्याच्याने खूप जास्त स्किन एकदम अशी होऊन जाते. मी आताच ना माझ्या नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेतलंय. मी घेतलंय, तुला पाहिजे काय? नाही म्हणून मुली नाही चालत आहे. ह्या लोकांकडे अलग अलग आहे. एक महिन्याचं घेतलंय मी आता सध्या. असंच टाइमपास. मला एक मूवी बघायची होती म्हणून मी पूर्ण मंथचा घेऊन टाकला आणि आता माहित नाही मला मी पूर्ण मंथ ते बघणार पण आहे की नाही. पण मला टाइमपास करायला काय नव्हतं तर म्हणून मी थोडासा टाइमपास करायला घेतलं. आता मी माझ्या फ्रेंडला पण त्याचा हे देईन, कारण मग ॲटलिस्ट ते लोक तर बघू शकते ना, मी नाही बघत आहे तर. आता येशी बोलते माझ्याकडे आहे. मी आता रेडी झाली आहे आणि मी जाते आहे, म्हणजे मी आता निघते आहे. आणि ओढणी घेतली नाही, ओढणी घेते पहिला. तर मी काय जास्त मेकअप केला आहे ना, मी नॉर्मल फक्त लायनर जे मी हर टाइम करते तसंच केलं. आणि मी रात्रपर्यंत जास्त थांबणार नाही आणि मला काही समजत नव्हतं काय घालू म्हणून मी हा ड्रेस घातला. जास्त ओव्हर वाटतंय असं मला वाटतं पण ठीक आहे ना, ठीक आहे. आणि आता मी निघते. जस्ट मला ऑटो भेटते आणि घरी मी किती वेगळी दिसते आणि बाहेर किती वेगळी दिसते यार. आता असं वाटतंय डायमंडवाली टिकली लावायला पाहिजे होती, ही वाली नाही लावायला पाहिजे होती. पण आता मी निघाली जाऊया. माझी केस एवढी उडतात आहे बापरे. हर टाइमचं झालं हे सर्व नॉट्स झाले माझ्या केसांमध्ये यार. खरंच सिरियसली. सोन्या चांदीच्या राशी रामांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी. मी तिकडे नाही जाऊ शकत. मी इथे बसून ऐकते त्या लोकांचं तिकडे काय चाललंय, कारण मी नाही जाऊ शकत ना तिकडे. काही नाव बिव घ्यायचं चाललंय श्रद्धाचं. आणि त्या लोकांना माहिती पण नाही मी इथे येऊन बसले. आता मी त्यांना कॉल करेन की इथे या सगळं.
डोळे बंद कर, डोळे. डोळे मार. वाजव आणि सत्याच्या पहिला नंबर खालची पूजा आता चालू होणार आहे. गेम्स चालू होणार आहेत, सर्व गेम्स, मग थोडासा डान्स आणि मग मोठ्या लोकांचे गेम, छोट्या लोकांचे गेम. 26 तारखेला आमच्या बिल्डिंग खाली पूजा असते. याच्या कालव्यामुळे ऐकायला नसेल येत. सर्वे येतात, सर्वे. आर्यन राणे काहीतरी चाललंय. टीम वर्क चालू आहे. क्या चालू आहे भाई? फुग्यांचा ग्लास झाला आपला आणि बोललो आपलं बॉटल लंगडी खेळायचा. आता याच्यामध्ये बॉटल्स मध्ये या लहान लहान पोरांमध्ये जमणार नाही, लहान पोरांना जमणार नाही. म्हणजे किती वयाची ती आराध्या, छोटी आराध्या आहे. सुशांत वाकडी लाईन काय मारतोय? सरळ काढ ना, उगाच पकडायला लावलंय मग आम्हाला. हे बा हे बा, अरे सरळ येतच नाही लाईन. तू चुप. हे बा अजून वाकडी गेली. त्यांच्या डोक्यात टाका. मार, तू लाईनच मारायचं काम कर. ए वाकडी, ही पण लाईन मारता येत ना बरोबर. ब्लॉगर बघा काय करते. लाईन नीट मार, पुढे जाऊन लाईन मारायची तुला. हे जेव्हा गाणं बंद होईल ना आता, तेव्हा मला माझा ब्लॉग चालू करायला लागणार आहे. कर ना बंद गाणं. हे बघ, ब्लॉग बनव म्हणून मला बोलवलंय. ब्लॉग बनव भाई. वा नाचा. परत आवाज येतो. हिचं काय ना काय असतंच. काना तिला काहीतरी बोलायचंच असतं नेहमी, है ना अरू? हा, लय मोठा शहाणा, सर्वांना शिकवतोय. गाड्या एक अलगच दुनियामध्ये भाई. काय मामी पेटली? हा मुद्दा म्हणून घालून आलाय ना तू ही पॅन्ट. हे सर्व गेम, बाप रे. काय समजा नाही, त्याच्यामध्ये टाकायचं वाटतं. ते पेन वाटतं त्या बॉटल मध्ये टाकायचं आहे. बाई काय गेम शोधून काढला आहे सुशांत दादाने. बिचारे लहान लहान पोरं कसे करतील रे. कसा बॅलन्स करून बसला असेल ना. कोणते धक्का मारा मागून ते पार्कचा चपटा होईल. बघ ना तो बिचारा बाबू छोटा येऊन जाईल. मला कॅल्क्युलेट करतोय तो. कावळे फिरतात त्याच्या डोक्यासमोर. देवा बॉटल एकच आले का मालूम आहे.
मध्ये आता तिघांमध्ये बघूया कोण येते. अरे हुआ की नाही. टाक टाक काय करतोय. गेम हा गेम पोरींसाठी पण आहे. हे हाईट वाईज ते मी बांधते ते. लंगडीवाला गेम आहे. पटॅटो रेस कसं खेळतात तसं लंगडी करून जायचं. एक एक बॉटल घेऊन यायची इथे ठेवायची. अरे तू टेकवला. मी काय सारखाच मध्ये उभी आहे. अरे तू दाखवला. सोडू शकते लंगडी तिकडे. काय बॉटल लावायला आली आहे. ए बॉटल लावा. जायला मला समजलं काय. तू बोलला सोडून आली. अरे लावायची काय लावायची आहे. मग हा का बोलला मला लाव. मध्ये नको लाव. दोघेच जण आहे. ती घरी घेऊन जा. विरार पर्यंत जाईपर्यंत पाय. गुजराती मध्ये अरे हिंदी आहे. नदी आवडे. लास्ट वाली. आई ग लंगडी काम करायला होत नाही. तुला काम केलं. प्रजापती काहीतरी बोलला. काय शिरीकडे जायचं कामाला. जास्त आणि गेम कमी. समजलं असं यांच्याकडनं शिका मारायला. आपल्यासाठी पण हा माझ्यात हवा नाही कारण मी असं नाही गेम. दोनच्या नंतर 5 ग्लास. सर्व हे गेम शोधणारा हा माणूस आहे. ह्याच्याकडनं एक गेम खेळवणार नाही. 6 बरोबर 6. कोणता पॅक बनवतोय. कोणते पॅक बनवतोय एवढे. आई ग ए हिंदी नको बोलू. तू मराठी बोल. लहान पोरगा इकडे आहे ना सिद्धेश. सर्वात लहान तू आहेस. मला पण दे. मी पण लहानच आहे. मला पण दे. हातात येत नाही. चष्मा चाललाय आता. लहान पोरांना द्यायचं तर एक देतोय. अरे अनाउन्समेंट करणार. सिद्धेश लावणी करणार आहे. मस्त पाणीपुरी खायला चाललोय. हे गेला उडत करतील यांचा. आपण मस्त पाणीपुरी खाऊ येऊया. हा पार्टी देणार आहे. मागे काय बघतो तू. आता आम्ही मला 7 दिले ते. शिया कुठे आलो. ती नोट मी बघितलीच नाही. चल त्या दुकानात चल. कुठे आम्ही जोगेश्वरी स्टेशनला आलोय. बोल हाय कर. हाय हाय कर. हाय कोणाकडे बघते काय माहिती.
आम्ही आता जोगेश्वरी स्टेशनला आलोय पेपर प्लेट घ्यायला, कारण साक्षीच्या घरी जेवण आहे आज, है ना बाबू? लक्ष नाही लक्ष नाही लक्ष नाही. मला दे ना टिक्का. काय अरे यार मिस तुम्ही पण कांबळे. अरे काय करते? चालूच नाही करत व्हिडिओ. किती छान ना, माझा व्हिडिओ चालू नाही केला या पोरीने. वन्स मोर घरी चौथा मारा, घरी मारा मारा मारा. पंप हाऊस टाक बराबर. तू घरी जा. अरे यार की जावा. अरे जोरदार. वर्षी मिळणार नाही, याच वर्षी मिळणार आहे. प्लीज लक्षात घ्यावं. चला चला चालू. लवकरात लवकर करायचे मान्यवर. काका काकी त्यांच्यासाठी एक असं खास असं आमंत्रण होतं, मी त्यांना बोलवलेलं आहे. धन्यवाद, त्यांनी स्टेजवरती आलेलं आहे. गाणं त्यांच्यासाठी प्ले करायचं प्लीज. नाचायची आमची विनंती नाही, पण प्लीज थोडंसं फक्त. अरे यार काय
आपला जोक आमचा जोक झालेला आहे गाईस. जबरदस्ती सर्वांना घेऊन येणार आहे, जबरदस्ती. माझ्याकडे विरू 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 मला नाही भीती वाटते. पळव. बापरे विरू भीती कशी नाही वाटत रे. हा माझा भाऊ आहे, काकांचा म्हणजे माझ्या सका काकांचा मुलगा माझा भाऊ आहे हा. एकटे एकटे खायला लाज पण नाही वाटत त्यांना. देत पण नाही. माणूस इथे बसले तर जरा देतो आम्ही, नाही. एकटे एकटे खातायत पितायत. ते मांजरीला दूध देतात ना. इकडे बघ, इकडे बघ. तोंड धु ना, जा ना, मेकअप कर ना, मेकअप धु ना. आणि आज मी आजीकडेच झोपणार आहे. आणि विरू पण बसलाय आता अभ्यास करतोय. रात्रीच्या 1 वाजता बरोबर 1 वाजले आणि विरू आता अभ्यास करतो. इथपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. उद्या जाईन मी माझ्या घरी परत सकाळी उठून. आता लेट झालेला म्हणून आजीकडेच झोपली, कारण बिल्डिंग खाली पूजा होती. लय मजा आली, लय मजा आली. विरू तू कुठे होता रे? घरी होता ना? का बाहेर का नाही आला? अभ्यास पडाखू लडका.